नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळे सालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय वी ना नातुलिखित आधीच पुणे गुलजार. प्रकरण 14, रस्त्यावरील करमणुकी. सिनेमा, नाटके, सर्कस, तमाशे अशा करमणुकींपासून आर्थिकरित्या अत्यंत गरीब असलेला वर्ग वंचित राही. फुले मंडईच्या आसपासच्या मोकळ्या जागेत उमाजी नाईकाचा पोवाडा म्हणणारे वाघे, पेटी व तबला यांच्या साथीने गाणे, भजने म्हणणारे, कोणत्याही दैवी संकटावर मात करू इच्छिणाऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे ताईत विक्रेते, लैंगिक दुर्बलता घालविणारे औषध विक्रेते, डोंबारी वगैरे अनेक भटक्या जमाती आपल्या कौशल्याने पोट भरीत. अर्थात हे सारे मंडईतील गर्दी ओसरल्यावर चाले. साधारण दुपारी 2चे पुढे. मंडईच्या आसपास 5-50 माणसांची गर्दी दिसली की काहीतरी कार्यक्रम चालला आहे हे कळून येई. पोवाडा म्हणणारा वाघ्या डोक्याला पटका बांधलेला आढळे. तो कपाळावर भंडारा लावी, हातात तुणतुणे असे, नाहीतर डफ असे. साथीला मुरळी पण असे. खंडोबाची गाणी पोवाडा म्हणून तो लोकांची करमणूक करी, भाविकांना भंडारा लावी व शेवटी लोकांनी जमिनीवर टाकलेले पैसे गोळा करी. पेटी तबल्याच्या साथीवर गाणी गाणारे मंडईच्या परिसरात शनिवारवाड्याच्या मस्तानी दरवाजाजवळ असलेल्या कबरीसमोर कॅन्टोन्मेंट मधील बाबाजान दर्ग्या शेजारी गाताना आढळत. गाणाऱ्यात हिंदू व मुस्लिम दोघेही असत. पैसे टाकण्यासाठी समोरच चादर पसरलेली असे. गाण्यात कव्वालीचा भरणा जास्त असे. यांच्या अनेक गाण्यांपैकी मरने वाले मरते है ये खुदा के सामने हे गाणे मला चालीसकट अजून आठवते. हल्ली हे लोक कमी आढळतात. जीवनातल्या अनेक संकटांवर मात करण्याकरता दैवी उपाय म्हणून ताईत विकणारे पण आढळत. सुशिक्षित वस्तीत हे लोक कधीही आढळत नसत. त्यांना मदारी असे म्हणत. त्यांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे पुण्याजवळील घोरपडी गाव. यांच्या खेळाला मजमा असेही म्हणत. खेळ सुरू करण्याचे आधी हे खेळाचे सामान पसरीत. साप, नाग असलेल्या बांबूच्या टोपल्या, मृताची कवटी व हाडे, त्यावर पसरलेले कुंकू, काळी बाहुली, 1-2 वाळलेली लिंबे, फ्रेम केलेली 1-2 शिफारस पत्रे, आडवी बासरी व बारकासा डमरू हे यांचे सामान. कापडी पिशवीतून बाहेर काढून ठेवलेले मुंगूस एका मोठ्या दगडाला बांधलेले आढळे. खेळाचे सामान वाहून नेण्यासाठी ते कावडीचा वापर करीत. खेळाच्या सुरुवातीस मदारी डाव्या हाताने बासरी वाजवी व उजव्या हाताने डमरू उर्फ कुडमुडे वाजवी. हळूहळू गर्दी जमू लागे. त्यात हौसे, गवसे व नवसे असत. आपल्या खेळाचा, गर्दीचा व वेळेचा आवाका लक्षात घेऊन मदारी प्रेक्षकांचे रिंगण मोठे अगर कमी करी. कोंडाळ्यात लहान मुले जमिनीवर म्हणजे रस्त्यावर बसत व मोठी माणसे उभी राहत. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे बेट्याला चांगले माहीत असे. जनतेचे मनोरंजन कशा पद्धतीने करावे हे पण तो जाणी. सुरुवातीला तो पत्त्यांची जादू करी. उजव्या हाताच्या पंजात खेळाचा पत्ता अंगठ्याखाली धरून हात फिरविताच तो नाहीसा झालेला दिसे. पुन्हा हात फिरविताच पत्ता मूळ जागी आलेला दिसे. ही जादू म्हणजे केवळ उजव्या हाताच्या बोटांची करामत होती व ती तो प्रेक्षकांना समजावून सांगे. उजव्या हाताच्या बोटात पकडलेले रुपयाचे नाणे असेच नाहीसे करी. हळूहळू साप, नाग, धामण वगैरे सरपटणारे प्राणी ठेवलेल्या टोपल्यांची झाकणे उघडी. नागाला हिंदू लोक देव मानतात हे जाणून तो नागाच्या दुधाकरिता पैसे मागी. भाविक लोक ते देत. ते झाल्यावर सर्पाच्या विषावर उतारा म्हणून एक जडीबुटी दाखवून तिची पण विक्री करी. प्रत्येक खेळ दाखविताना मदारी उजव्या हाताच्या अंगठ्याच्या मदतीला दुसरे बोट जोडून शिट्टी मारी. मधून मधून बासरी वादन आणि कुडमुडे चालूच राही. एवढ्यात खऱ्या फसवणुकीला सुरुवात होई. म्हणजे असे की वाजती बासरी अचानक बंद पडे. फुंकून काही उपयोग होत नसे. बासरी कोणी बंद केली असे तो प्रेक्षकांना विचारी. प्रेक्षक संभ्रमात पडत. अशी 5-10 मिनिटे गेली की प्रेक्षकांच्या गर्दीतून एक उर्मट फकीर मैदानात येई व मदाऱ्या शिव्या मोजी. मदारी व फकीर एकेरीवर पण येत. फकीर म्हणे, तू अपनी हार मान ले, मैं चल बसता हूं. मदारी त्यास नकार देई. लोकांना वाटे खरोखरचा अवलिया केवळ लोक फसू नये म्हणून कर्तव्य बुद्धीने मैदानात अवतरलाय. एवढ्यात काही चमत्कारिक आणि अर्थहीन उर्दू मंत्र म्हणून फकीर मदाऱ्याच्या दिशेने हाताची मूठ आवळून मंत्र फेकी व मदारी काही वेळ जमिनीवर निपचित पडून बेशुद्ध पडल्याचा आविर्भाव करी. फकीर व मदारी नटसम्राट खरेच. फकीर मदाऱ्याच्या अंगावर त्याची चादर पसरी, तोंड झाकलेले असे. फकीर मदाऱ्यास काही प्रश्न विचारी. मदाऱ्याच्या तोंडून एक शब्द बाहेर पडत नसे. इतकी फकीराची जादू श्रेष्ठ वाटे. एवढे होईपर्यंत लोकांचे कुतूहल वाढलेले असे. लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली की फकीर गळ्यातील पिशवीतून तांबडा दोरा बांधलेल्या बारीक पुड्या काढी.
त्यातील एक प्रेक्षकांपैकी एकाला काढायला सांगे. ती पुडी निश्चित पडल्याचे सोंग घेतलेल्या मदाराच्या छातीवर म्हणजे मदाराला कळेल अशा बेतानं ठेवी व प्रश्न विचारावयास लागे. प्रश्न काय तर, बेटा इधर आ, उधर जा, यह कौन है, सिर पर क्या है, हात में क्या है, अशा प्रकारचे असत. मदारी उत्तरे बरोबर देई. लोकांना आश्चर्य वाटे. गंमत अशी होती की दोघेही सोनेरी टोळीचे सदस्य असत. त्यांच्या प्रश्नोत्तरांची भाषा सांकेतिक असे. मधून मधून प्रेक्षकांना हसविण्यासाठी अश्लील प्रश्नोत्तरे पण होत. मधूनच फकीर मदाराच्या लक्षात येईल अशा बेताने पुडी उघडून घेई आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मदारी देईन असं होई. पुडी परत ठेवल्यावर मदारी परत पोपटासारखा बोलत राही. इतके झाल्यावर फकीर त्या मंतरलेल्या पुड्या गरजूंना फुकट वाटी. फुकट घालाल जेऊ तर बाप लेक येऊ वृत्तीच्या लोकांनाही पर्वणी वाटे. यातले खरेच किती गरजू आहेत हे पाहण्याच्या उद्देशानं लबाड फकीर प्रत्येक पुडीच्या पोटी 8 आणे मागे. फुकटे लोक पुड्या परत करीत. लाज लज्जेस्तव किंवा अंधश्रद्धेच्या पोटी बरेच लोक पैसे देत. 8 आणे किमतीच्या पोटी शत्रुनाश, धनप्राप्ती वगैरे अनेक गुण असलेली पुडी लोक घेत. फकीर त्यांना ती चुंबून देई. खेळ खलास. फकीराची व मदाराची बऱ्याच वेळाने चौकातल्या हॉटेलात गाठ पडे. असली चालबाजी करणारे माझ्या माहितीचे दोघे म्हणजे जनार्दन ज्ञानोबा लिंबूतकर व अजीज नावाचा मुसलमान. सासवडकर तेली नावाचा एक औषध विक्रेता आपल्या 10-12 वर्षाच्या मुलाला मदतीला घेऊन ताईतवाल्या मदाराचा खेळ करून दाखवी. ताईत वगैरे सब झूट आहे हे सांगण्यावर त्याचा भर असे. तो नेहमीच्या उपयोगी पडतील अशी वनस्पतीची औषधे सांगे. काही औषधे विक्रीसाठी तयार असत. तो सांगत असलेले एक औषध मात्र अजब होते. ते होते बाळंत स्त्रीस बाळाला पाजण्यासाठी पुरेसे दूध येत नसण्यावर. त्याच्या सांगण्याप्रमाणे पावसाळ्यात सापडणारी गांडुळे गोळा करून ती स्वच्छ धुवायची व एका स्वच्छ फडक्यात त्याची पुरचुंडी करून ती बाळंतिणी करता शिजणाऱ्या भाताबरोबर शिजवायची. भात शिजल्याबरोबर गांडुळे असलेली पुरचुंडी फेकून द्यायची व तो भात बाळंतिणीला खायला द्यायचा. असा भात खाण्याने बाळंतिणीस भरपूर दूध येते असे तो सांगे. माझ्या अंदाजाने सासवडकर तेली वैदू होता, पण त्याच्या चेहऱ्यावरून तो लबाड असावा असे वाटत नसे. इतर वैदू भर दुपारचे रस्त्यावरून वाईवरी, वातावरी, नारूवरी, धातूवरी, गरमीवरी, परम्यावरी, दम्यावरी, मूळव्याधीवरी, भगेंद्रावरी, खर्जेवरी, इसबावरी, नायट्यावरी, कान फुटण्यावरी असे ओरडत स्वतः धन्वंतरीचा आव आणीत. त्यांच्यापाशी एक पितळी नळी असे. त्याचे एक तोंड स्वतःच्या तोंडात धरून ते रोग्याचे नासके रक्त शोषून घेताना आढळत. अर्थात यांचे गिऱ्हाईकही गावरानच असे. यांच्यापाशी तोंडावर फडके बांधलेले एक बारीक मडकेही दिसे. मडक्यात असत जळवा. जखमेतील किंवा गळवातील अशुद्ध रक्त शोषून घेण्याकरिता जळवांचा वापर होई. जळवांवरून सहज आठवण झाली ती एका लेखाची. प्राचीन भारतात गणिका जळवांचा उपयोग आपले कौमार्य सिद्ध करण्याकरता करीत अशा अर्थाचा मासिकातील मजकूर होता. गणिकेने शरीर विक्रीस सुरुवात करण्याच्या प्रसंगाला शेज भरणे म्हणतात. प्राचीन गणिका जळवांचा उपयोग आपले कौमार्य सिद्ध करण्याकरिता कसा करीत हे जाणण्याकरिता वाचन उत्सुक असतील याची खात्री असल्याने मी वाचलेलेच सांगतो. गणिका आपले इंद्रिय तुरटीच्या पाण्याने धुवून आत 2-3 जळवा सोडीत थोड्याच वेळात जळवा रक्त पिऊन फुगत. तुरटीच्या पाण्याने गणिकेचे इंद्रिय आकसून येई. गिऱ्हाईकाच्या इंद्रियाच्या स्पर्शाने जळवा फुटत व त्यांनी प्यायलेले रक्त बाहेर येई. तात्पर्य गिऱ्हाईक खुश होई व गणिकेला भरपूर कमाई होई. पापी पेट का सवाल सोडविण्याचा हा तो मार्ग होता. अर्थात प्राचीन गणिका संबंधातील ही हकीकत आहे. अर्वाचीत काळात ही बनवाबनवी होत असेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. गणेश पेठेत डुल्या मारुती शेजारी शमशेरिया दवाखाना या नावाचा एका हकीमाचा दवाखाना होता. या दवाखान्यात येणाऱ्या रोग्यांवर युनानी पद्धतीने उपचार केले जात. स्वतःचा दवाखाना सोडून रस्त्यावर औषधे विकण्याचे या हकीमाला काहीच कारण नव्हते. तरी पण एक मुसलमान औषध विक्रेता वरील दवाखाना स्वतःचाच असल्याचे सांगून रस्त्यावर औषध विके. हे औषध पुरुषांची लैंगिक दुर्बलता दूर करून रक्त शुद्ध करते असा याचा दावा असे. औषध म्हणजे काय तर पिवळ्या रंगाच्या जिलेटिनने लपेटलेल्या पुठ्ठ्याच्या बारीक पॅकमध्ये भरलेल्या कसल्या तरी गोळ्या. जमावामध्ये बसलेल्या लहान मुलींना तो घालवून देई. मिठ्ठासवाणी लैंगिक दुर्बलतेचे हाताच्या बोटाच्या मदतीने केलेले सागर संगीत वर्णन खरोखर ऐकण्यासारखे असे. याच्या धंद्याचा पसारा काय तर संपूर्ण शरीरातील हाडांचे, रक्तवाहिन्यांचे, पचनक्रिया संस्थेचे कार्य दाखविणारे रंगीत तक्ते. समोरच एक नुसत्या साध्या पाण्याची पिवळ्या रंगाचे पाणी असलेली, एक तांबड्या रंगाचे पाणी असलेली, काळे पाणी आलेली अशा 4 बाटल्या.
पिवळे पाणी म्हणजे अशुद्ध रक्त, काळे पाणी नासलेले रक्त, तांबडे पाणी म्हणजे शुद्ध रक्त असे तो सांगे. पुरुषांच्या जननेंद्रियाला तो बाबूराव म्हणे. सुरुवातीस तो शरीराची संपूर्ण रचना तक्त्याच्या मदतीने सांगे. नंतरची पायरी म्हणजे त्याच्याच भाषेत सांगायचे तर 61-62 केल्याने होणारे तोटे तो वर्णन करी. मधून मधून हाताच्या बोटाचा वापर असेच. उत्तम शरीर प्रकृतीचे महत्व सांगताना तो कबीराचा रतन को जनत कर और बखत पर खरच कर हा दोहा म्हणे. भावार्थ असा की प्रकृती ही रत्न असून काम वासनेचा आनंद सारखा सारखा लुटू नये. प्रेक्षकांपैकी कोणालाही तो पॅक्स पैकी एखादा पॅक उचलण्यास सांगे. त्यातील 2 गोळ्या तो साध्या पाण्यात टाकी. साध्या पाण्याच्या बाटलीतले पाणी काळ्या रंगाचे पाणी असलेल्या बाटलीत ओतले की काळे पाणी स्वच्छ होईल. पिवळ्या रंगाचे पाणी असलेल्या बाटलीत ओतले की पिवळ्या रंगाचे पाणी रक्तासारखे लाल होईल. लोक प्रभावित होत पण औषध विकत घ्यायचे म्हणजे स्वतःच्या दौर्बल्याची दवंडी पिटवण्यासारखे होईल. नाईलाजाने 1-2 माणसे औषध विकत घेत त्यांचे पाहून इतरही घेत. मूळ मुद्द्याला हात घालून पैसे मिळविण्याचा हा प्रकार गमतीदार होता. डोंबाऱ्याच्या खेळात मात्र फसवेगिरीला किंवा हात चलाकीला वाव नव्हता. हडपसर भागात रामवाडीच्या भागात यांची पाले असत. त्याला गोपाळ वस्ती असेही म्हणत. या जमातीला उत्तर हिंदुस्थानात नट वंजारी, महाराष्ट्रात कोल्हाटी, डोंबारी, गोपाळ या नावाने ओळखतात. कोकणात यांना नाडेभोर म्हणतात. कोल्हाटणी कसरतीच्या खेळांबरोबर नाच गाण्याचा व्यवसाय पण करीत. फार वर्षांपूर्वी सातारा भागातील एका माणसावर कवशी डोंबारणीला पळवून नेल्याबद्दल खटला झाला होता. ग ल ठोकळ्यांच्या कडू साखर या कथासंग्रहात असलेल्या एका कथेत डोंबाऱ्याच्या जीवनाचे, खेळाचे अप्रतिम वर्णन आहे. आचार्य अत्रे पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे प्रिन्सिपॉल असताना वर्ग चालू असताना बाहेरच्या रस्त्यांवर डोंबाराचा खेळ सुरू झाला की विद्यार्थी वर्ग सोडून रस्त्यावर येत. महाराष्ट्रातील काय पण भारतातील सर्कस व्यवसायाचा पाया घालणाऱ्या विष्णुपंत छत्र्यांनी जेव्हा स्वतःची सर्कस काढली तेव्हा गोळा केलेल्या लहान मुलास कसरती शिकवण्यासाठी आवडी नावाच्या डोंबारणीला नोकरीस ठेवले होते. प्रख्यात ताराबाई सर्कस चालविणारी ताराबाई ही पण डोंबारीणच. पूर्वीही आजही डोंबाऱ्याच्या खेळात कसरतीची कामे करणाऱ्या स्त्रीस ताराबाई का म्हणतात त्याचे कारण हे असे. सांगून खरे वाटणार नाही पण डोंबारी आपापसात गुजराती भाषेत बोलतात. ढोलकी, ताशा व कर्कश पिपाणी वाजत खेळासाठी गर्दी जमविण्याचे काम सुरू होई. दोरावरून चालण्याची कसरत करून दाखवण्यासाठी आधीच बांबू रोवून त्याला दोर बांधलेला असे. हल्ली रस्त्यात उठल्या बसल्या खड्डे खणण्यास मनाई असल्यामुळे ही कसरत फारशी पाहावयास मिळत नाही. डोंबाऱ्याच्या परिवारात 2-3 तरुण मुले मुली तसेच आईच्या अंगावर पिणारे तान्हे बाळपण असे. खेळाच्या सुरुवातीला कोंबडा नाचवीत. हा कोंबडा म्हणजे जुन्या गोधडीला कोंबड्याची पिसे लावलेली असत. टोकाला चोच व डोक्यावर तुरा पण असे. कोंबडा नाचवून झाल्यावर गोधडीची पिशवी उलटी करून ठेवीत. कोंबडा नाचविण्याचे काम लहान डोंबारी करी. कमान टाकून ती चालविणे, कमान करून हातावर उभे राहणे, हातावर उभे राहून कमान टाकणे, शरीराची घडी घालणे, मानेने गज वाकविणे, दोन्ही हात बांधून घेऊन कोलांटी उडी मारणे इत्यादी कसरती ही मंडळी करून दाखवीत. कसरती करून झालेल्या लवचिक शरीराच्या डोंबारणी कमनीय दिसत. रोजच्या खेळातून लहान मुलांना सामावून घेऊन डोंबारी मुलांची तयारी करून घेई. सवय नसताना बापाने वाकविल्यामुळे लहान मुले कधी कधी रडत. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.